चर्मकार समाजाच्या प्रगतीसाठी ठाण्यात महत्त्वपूर्ण बैठक। शिक्षण, रोजगार, संघटन आणि स्वावलंबनातून समाजाची प्रगती, विशालभाऊ जाधव यांचा निर्धार। ठाणे येथे महाराष्ट्रातील चर्मकार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीला नवी दिशा देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि तालुक्यांमधील समाजाचे मान्यवर या बैठकीला उपस्थित होते। चर्मकार समाजाचे युवा नेतृत्व आणि महाराष्ट्र राज्य आध्यात्मिक सेनेचे समन्वयक विशालभाऊ संजय जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस ध्येय धोरण निश्चित करण्यावर भर देण्यात आला। गटही काम करणाऱ्या समाज बांधवांसाठी पीच लायसन्सचा प्रश्न, गटही कामगारांवरील अन्याय थांबवणे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, युवकांना रोजगार व व्यवसायाच्या संधी तसेच शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ समाज बांधवांना मिळवून देण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली। तसेच प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या नावाने समाजभवन, वाचनालय, उद्यान आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा संकल्प करण्यात आला। विशालभाऊ जाधव यांनी समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन केले। तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून समाज बांधवांना अधिकाधिक शासकीय सुविधा, विकासाच्या संधी आणि योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। बैठकीमध्ये समाजातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, शिष्यवृत्ती, वाचनालय आणि करिअर मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला। युवकांना कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगार आणि उद्योग व्यवसायासाठी मार्गदर्शन मिळावे, महिलांसाठी बचत गट व लघु उद्योगाच्या संधी निर्माण व्हाव्यात, तसेच समाजातील गरजू आणि होतकरू कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्णय व्यक्त करण्यात आला। यावेळी गुरु रविदास बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक व संस्थापक अध्यक्ष शंकरभाऊ अहिरे साहेब तसेच विशालभाऊ जाधव यांचे वडील श्री संजय ताराचंद जाधव यांनीही मार्गदर्शन केले। भूतकाळातील मतभेद आणि घटनांवर चर्चा करण्यापेक्षा समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी ठोस कृती करण्याचे आवाहन त्यांनी केले। महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, ठाणे, मुंबई तसेच विविध तालुके आणि जिल्ह्यांमधून आलेल्या समाजाच्या मान्यवरांनी आपापल्या सूचना मांडल्या। सर्व सूचनांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला। या बैठकीत समाजाच्या विकासासाठी शिक्षण, रोजगार, समाजोपयोगी सुविधा, महिला व युवक सक्षमीकरण आणि मजबूत संघटन या 5 प्रमुख मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला। ही बैठक केवळ चर्चा करण्यापुरती मर्यादित न राहता चर्मकार समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कृतिशील दिशा ठरवणारे महत्त्वाचे पाऊल ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले। शिक्षण, रोजगार, संघटन आणि स्वावलंबनातूनच समाजाची खरी प्रगती या विचारातून महाराष्ट्रातील चर्मकार समाजाने एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला। IND TV न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट।